ती एक आहे. या देशाच्या निर्माणामध्ये जितका विस्थापितांचा, ओबीसींचा, भटक्यांचा वाटा आहे तितका प्रस्थापितांचा नाही. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. हा देश आम्ही उभा, इथले गड किल्ले बांधण्यामध्ये आमच्या बापदाद्यांनी घाम काढले. मोठमोठ्या भागीदारींच्या कंपन्या, मोठमोठ्या इंडस्ट्रीज श्रमिकांच्या घामाने ज्या उभ्या आहेत, तो ओबीसीचा घाम आहे, तो भटक्यांचा घाम आहे. शासनाच्या तिजोरीतला पैसा हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात बहुजनांचा पैसा आहे. पण एवढे सगळे देऊ नये, आम्हाला काही मिळत नाही ही आमची वेदना. इतिहास आमच्या रक्ताने भरलाय. छत्रपती शिवरायांच्या इतिहासात मुसलमानांच्या विरोधात, मुघलांच्या विरोधात किती लढाया झाल्या याचाही अभ्यास झाला पाहिजे. आणि छत्रपती शिवरायांनी स्वकीयांबरोबर किती लढाया लढल्या याचा देखील अभ्यास महाराष्ट्राने पुन्हा एकदा केला पाहिजे. कोण आहे स्वराज्यात सोबत? स्वराज्याचे सहकारी कोण? महाराष्ट्र धर्माचे नियंते कोण आहे? आम्ही आहोत. याच घाटात जी यात्रा जाते पंढरपूरच्या विठुरायाच्या छत्री लीन होण्यासाठी, या दिंडीत पताका ज्यांच्या खांद्यावरती आहे ते सगळे खांदे बहुजनांचे आहेत, ओबीसींचे आहेत, भटक्यांचे आहेत. इथली भांडवलवादी व्यवस्था असेल, इथली राजनैतिक व्यवस्था असेल, इथली लोकसाहित्याची व्यवस्था असेल, इथल्या प्रत्येक व्यवस्थेचा कणा पण असं असूनही आमची दखल घेतली जात नाही, उलट आमची शिकार केली जाते. याचं श्रेय आमच्या मनात आहे, याचं श्रेय आमच्या मनात. कारण आम्ही राज्यकर्त्यांची जबाबदारी, आम्ही केवळ इतिहास सांगणारे नाही आहोत, आम्ही केवळ इतिहास वाचणारे नाही आहोत. वी आर द हिस्ट्री मेकर. ठीक आहे, आपण घेऊन नाही ठेवलं कारण इतिहास रक्तात होता, त्यामुळे हिशोब ठेवायची गरज नाही. कधी तर पैशात हिशोब ठेवते, वायमा पैशात तर कशाला हिशोब ठेवते. पराक्रम रक्तात होता, तो इतिहास लिहिला नाही, पण इतिहास आम्ही घडवला आणि त्या इतिहासाचा स्रोत जे होते एअरपोर्ट मी मागितलं सांगितलं हे धनगरांची घोषणा नाही बरं अमरराव. एअरपोर्ट मी मागितलं सांगितलं होतं. महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांनी लक्षात ठेवलं पाहिजे या एअरपोर्ट जय मल्हार या घोषणेचं रहस्य काय आहे. ज्या दिवशी महाराष्ट्राला जेजुरीचा खंडोराया समजला त्या दिवशी महाराष्ट्र समजला. लक्षात घ्या, एवढं महात्म्य या घोषणेत आहे. एअरपोर्ट हा शब्द कन्नडी आहे. एअरपोर्ट अनुपत्तीला कन्नड ಮಾತಾಡ ಪ್ರತಿನಿಧಿ ಎಳ್ಕೋಟ್ ಏಳಂದು 7 ಸಾಲು 1 2 3 4 5 6 7 ಏಳಂದು ಸಾಲು ಎಳ್ಕೋಟ್ म्हणजे 7 कोट किती एकूण नाही 7 कोट गावात मल्हारी मार्तंडाने शिवलिंगाची स्थापना करून मल्हारांचं राज्य निर्माण केलं होतं आणि त्या पराक्रमाचं स्मरण म्हणून खंडेराव येत असतात. दुसऱ्यांना असं नाही. प्रॉब्लेम आपला काय माहितीये का, आपण न्यूनगंडाने पछाडलो बांधतो. आपली समस्या ताकद नाही. अरे मुठभर लोक नाही, त्याच्याकडे कारखाने आहेत, शाळा आहेत, संस्था आहेत, मीडिया आहे, यंत्रगतीचे आहे. मुठभर नाही. गावात बेशी वस्तीवरती, तांड्यावरती, पालावरती आमच्या रक्ताची माणसं आहेत. आम्ही कुठे नाही का नाही की नाही म्हणावं तर हा इतिहास आमचा आहे. देश आम्ही घडवलाय. 5 इतिहासाचा पहा, इतिहास छत्रपतींचा पहा, इतिहास भारतीय स्वातंत्र्याचा, संविधानाचा, उमेदी नायकाचा बघा, भटक्यांचा इतिहास, बहुजनांचा इतिहास, ओबीसींचा इतिहास. इतिहासाचे मालक आम्ही आहोत, पराक्रमाचे मालक आम्ही आहोत. समस्या आहे
ओबीसींना एक सांगणार माझी विनंती आहे सर, एक वाक्य डोक्यात पक्का ठेवा, वी आर नॉट इन मायनॉरिटी, वी आर इन थर्पिंग मेजॉरिटी. आणि सगळ्यात जास्त संख्या आमची संख्या होती. तुम्ही लावावी लागेल. एक मिनिट, कुंभार एकटा नाहीये, सुतार एकटा नाहीये. मला वाटलं होतं की जे हेंडगा लागला महाराष्ट्रामध्ये एक शिवपुराणामध्ये श्लोक आहे, अपूज्यो यत्र पूज्यन्ते पूजनीये न पूज्यते तानि तत्र भविष्यन्ति दारिद्र्यं मरणं भया. श्लोकचा अर्थ असा आहे की जेव्हा नालायकांची पूजा होते आणि लायकीची माणसं गळीत पडतात तेव्हा दारिद्र्य मृत्यू आणि भय निर्माण होते. महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक राजनैतिक आर्थिक इतिहासामध्ये लायकीच्या माणसाला आडवे टाकून नालायक माणसं जेव्हा लाखोंच्या आंदोलनाचं नेतृत्व करतात तेव्हा दारिद्र्य आणि मृत्यू आणि भय निर्माण होते. महाराष्ट्रामध्ये हे जे निर्माण झालेलं आहे त्या अंधाराच्या विरोधात कोणीतरी उद्रवत वाटलं होतं, पण शेवटी हाकेसर तुम्ही उतरला. ससालीसर तुम्ही ताकदीनं आहात. तुमचं मनापासून अभिनंदन. आणि आमच्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे. सोपं नाहीये, लष्कराच्या भाग्याभासनं सोपं नाहीये. लोकांची दूषणं, तिरस्कार, आरोप या सगळ्या काच खळग्यातून वाट काढत काढत बहुजनाची लीडरशिप तयार होते. लक्षात घ्या, आपला माणूस छटणे आमदार होत नाही, आपला माणूस छटणे खासदार होत नाही. कमीत कमी मी विचार करायला 20 वर्ष 25 वर्षाचा स्पॅन लागतो. म्हणजे ओबीसीची मायनॉरिटीची एक लीडरशिप थांबायचं म्हटलं तर 20 वर्षाची मेहनत लागते कमीत कमी. का? कारण आमच्याकडे शाळा नाहीत ना, शाळा नाहीये, आमच्याकडे बँका नाहीयेत ना, आमच्याकडे कारखाने नाहीयेत, म्हणून मेहनत करावी लागते. पण बांधवांनो, ज्या क्षणाला ओबीसी नावाचा सुस्तावलेला असलेला महाराष्ट्रात, ज्या क्षणाला या असणारा हा असगर त्याची सुस्ती सोडून टाकील, त्या दिवशी हे ओबीसी नावाचा असगर पवार पाटलाला त्याच्या पुढच्या सगळ्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, प्रस्थापिताचा कर्णकाळच बहुजन आहे आणि बरोबर पेटला आहे, चालू आहे. एक छोटी गोष्ट एका मिनिटात सांगतो, थांबतो. पण घरावर त्याचं घडी उचलायचं आपल्याला. एका गावात नाही, महाराज दुसऱ्या गावात चालले होते भजन करायला, कथा करायला. जात असताना वाटेमध्ये त्या वाटेमधल्या काही लोकांनी म्हटलं की या वाटेवर जाऊ नका. त्या महाराजांनी म्हटलं नेमकं काय भानगड आहे, का जाऊ नको? लोकांनी म्हटलं या वाटेवर एक भयंकर साप आहे, तो चावतो, तो चावतो. असे म्हटल्यावर महाराजांनी म्हटलं, अरे बाबा मी काही कोणाचं वाटवड केलं नाही, मला कशाला चावतो? नाही म्हणजे चावतो. तरी गेले. गेल्यानंतर फक्त सुनसान रस्ता आहे, कोणीच फिरकत नाही, निरव शांतता. तेवढ्यात तो भुजंग समोर आला, साथ तणाव उघडला. महाराजांनी म्हणला, मला का चावतो, मी काय केलं? सरपण म्हणलं, माणसाच्या एवढा बैमान खतरनाक तुला चावलंच पाहिजे. कारण बैमान फक्त माणूस नाही आहे, कोंबडं गाडं बैमान नाही, शिडी बैमान नाही, मेंढकं बैमान नाही, बैमान फक्त माणसाशी अवघड आहे. तर म्हणून चावलं पाहिजे. महाराजांनी तसं करू नको, आम्ही बाबा वाईट शिकू पाय, मी आपला चांगला माणूस आहे आणि मी काय कोणाचं वाईट केले, तू पण करू नको. जीवनाचा उद्धार करून घे, चांगल्या मार्गाने राहा. सर्वात प्रभाव पडला महाराजांचा. सर्पाला ऐकलं महाराजांनी, सर्पाला दीक्षा पण दिली, मंत्र दिला. म्हटला तू निवांत राहा, चावू नको, हिंसा करू नको. ठीक आहे. 5-7 दिवसाचा कार्यक्रम झाला, सप्ताह झाला. महाराज त्याच वाटेनं येत होते. बघितलं रस्त्यावरती रेलचेल चालू होती, प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येत होते. बायका पुरी धुणं धुवायला ओढ्या नद्या नाल्यावर जात होत्या. वाहनांची येणं चालू होती. महाराजाला वाटलं, अरे वा, सर्पानं माझं ऐकलं, त्याला धन्यवाद दिला पाहिजे.
सर्पाला शोधायला लागले. महाराज कुठे आहे? शेषनाग कुठं? शोध साप काही मिळत नव्हता. बघितलं एका खडकावरती तो साप मर्जनीत अवस्थेमध्ये पडला होता. रक्तबंबाळ झाला होता. आणि त्याच रस्त्यावरल्या त्याच गावातली शेवटी पोरं, ज्यांची लायकी नाही असली पोरं, नालायक माणसं गावातली काटकानं पोचत होते सापाला. तेवढ्यात एक पोरगा आलं, शिकून धरून गरगर पिढीला साप आला. त्या आम्हाला तिथे बाळून भरून पडलं साप बदलण्याखाली. महाराजाने सरळ 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 महाराजाने जवळ आणि म्हणजे सर्पात काय अवस्था होती. त्या सर्पाला काय मात्र तुमचा ऐकलो, तुम्ही कोणाला जाऊ नको, ह्याला बोलू नको, त्याला बोलू नको, नीट राहा, खाली बोलून राहा, नका समोर चाल, असलं तसलं सगळं सांगितलो, तुमचं ऐकलो. ज्यांची लायकी नाही ते पण काय करायला देतात. ज्यांची लायकी नाही ते पण काय करायला देतात. संविधान माहित नाही ते पण काय करायला. म्हणून माझी अशी अवस्था झाली म्हणल्यावर महाराजांनी त्या ओबीसीच्या सापाला म्हटलं, अरे बाबा, ज्या रस्त्याने जाण्याची प्रस्थापिताची हिंमत नव्हती त्या रस्त्याने आता सगळेच चालले. शेवटे पोरं देखील तुला टवचायला लागलेत गावागावात. मी तुला जाऊ नको म्हटलं होतं. खुश करायला तुझ्या बापाचं बिघडत होतं का? ससाने आणि लक्ष्मण हाके म्हणजे ओबीसीचा फुटकार आहे. लक्षात घ्या. चालायचं नाही, आम्हाला कोणाला चालायचं नाही. कोणाच्या ताटात काही पडत असेल तर त्याला विरोध कसा करू शकतो? म्हणजे नाही करू शकत. समस्या एकच आहे, तुमची दुरडी भरलेली असताना, तुमचं ताटही भरलेलं असताना, तुम्ही जर माझ्या ताटाची चक्कर ठाकर हिरावून घेत असाल तर त्याला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. नेमकं म्हणणं संविधानानं मला दिलंय, बाबासाहेबांना मला दिलंय. आणि बांधवांनो फार काही बोलणार नाही. उन्हाळा आत प्रत्येकाच्या जरी या वर्तमानाला कळेल आमची भाषा, पण विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आज जरी आमची भाषा कळत नसली तरी येणारा काळ ओबीसीचा काळ आहे. गावातल्या ओबीसीचं राजकीय प्रबोधन झालं पाहिजे. आम्ही दिंडीत आहोत, सत्यात आहोत, वारीत आहोत, उपवासात आहोत, तीर्थात आहोत, कुंभमेळ्यात आहोत, सगळीकडे आहोत. आम्ही विधिमंडळात नाही. आमचं राजकीय प्रबोधन नाही. तोंडाला रगत लागलं नाही, लागलं असं तरी इकडलं तिकडलं मठ्ठावारच लागलं असं रगत, पण सत्तेचं रगत. त्या खुर्चीवर बसल्यानंतरची उभी आहे ना, खुर्चीची पावर, मला मोठं टेबल राहते का असं, ही ओबीसीच्या लोकांना माहित नाही असून पावर काय. पावर ती यादवांनी युपी मध्ये दाखवून दिली. पावर मला वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्याला राष्ट्रीय प्रबोधनाची आवश्यकता आहे. आपण सगळे कुठल्याही जातीचे राहू दे, आपल्या वेदना एक आहे, वेदनावरती समाधान एक आहे, ते म्हणजे राजकीय सत्ता. त्या सत्तेच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकद जेजुरीचा खंड आपल्या सगळ्यांना द्यावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या तमाम लिंगायतांच्या वतीनं. कारण ओबीसीचं पहिलं सोशल इंजिनिअरिंग महात्मा बसवण्यांनी केलं होतं. महात्मा बसवण्यांनी 12व्या शतकामध्ये 18 जातीच्या लोकांचं संघटन करून अनुभव मंडप नावाची अद्वितीय संस्था उभी केली. आणि आज बसवण्यांचा तो अनुभव मंडप जेजुरीच्या शासना हा केसर ससांचं तुमच्या सोबत ताकदीनं उभा आहे. एवढ्या बोलतो. आपण थांबायला व्यवस्थित मार्गाक्रमण करूया. आणि महाराष्ट्र आपल्या सगळ्यांकडे अपेक्षेने पाहतो आहे. आपल्याला कुणीच वाली नाही. गीतेचा एक महत्वाचा श्लोक तेवढा सांगतो, थांबवतो. अर्जुनानं कृष्णाला म्हटलं, देवा माझा उद्धार करा. तेव्हा कृष्णाने म्हणलं, अर्जुना एवढं सोडून बोल. काय म्हणलं आपल्याला माहिती कोण म्हणजे ओबीसीला डोसक्यात ठेवा. उगं देवळात जाऊन घंट्या वाजवत मजा नाही. ओबीसीला एक गोष्ट लक्षात ठेवावी, अर्जुना
मी तुझा उद्धार करू शकत नाही. कोण म्हणणार आहे? अर्जुनाला तुमच्या भरोशावर मी एवढा सजवलाय आणि तुम्ही राहू डायरेक्ट असं बोलताय मला. नाही नाही, मीच नाही, जगाची कुठलीही ताकद अर्जुन तुझा उद्धार करू शकत नाही. मग अर्जुनाने म्हटलं उद्धार कोण करू शकते? तेव्हा भगवद्गीतेत 5व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, थोडा वाचा. कृष्णाने सांगितलं अर्जुन उद्धरेगात्मात्मानं आत्मानं साधयेत आत्मवात्मनो बंधू आत्मैव विप्रात्मनः. हे अर्जुन, जगाच्या पाठीवर तुझा उद्धार जर कोण करत असेल तर तू स्वतः, तुझी हिंमतच तुझा उद्धार करू शकते. दुसरी कोणती ताकद तुझा उद्धार करू शकत नाही. ओबीसी ताकदीने उभं राहावं, देश